परमहंस श्री रामनाथ स्वामी पुण्यतिथी महोत्सव व श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह वैशाख शुद्ध द्वितीया दिनांक 18 एप्रिल ते वैशाख शुद्ध दशमी दिनांक 26 एप्रिल 2026 पर्यंत भागवत कथा, त्याचप्रमाणे हरी कीर्तन आणि महा एरवासिनीचा सोहळाही यामध्ये चांगला आनंदमय वातावरणामध्ये संपन्न झाला। परमहंस श्री रामनाथ स्वामी पुण्यतिथी महोत्सव हा 9 दिवस मोठ्या थाटात साजरा झाला। पालखी सोहळाही मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने त्या पालखी सोहळ्यामध्ये गावकरी वारकरी उपस्थित होते। त्यामध्ये तुकारामाचा अभंग फुगड्या पावल्या खेळत स्वामींच्या मंदिर परिसरातून हा पालखी सोहळा निघाला आणि भ्रमण करीत पूर्ण गावामधून हा पालखी सोहळा स्वामींच्या मंदिर परिसरामध्ये आला। त्याचप्रमाणे काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने स्वामींच्या या उत्साहाची सांगता करण्यात आली। मंगरूळ चवळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय आत्राम यांनी 9 दिवस चोख बंदोबस्त या मंदिर परिसरामध्ये लावून सगळेले जिंकायचं। खरं बोलतो, नारदाच्या गादीवर व्यासपीठावर मला इथं आल्यावर खूप दुःख झालं महाराज। गावात पोलीसच्या गाड्या उभ्या दिसल्या, संतांच्या शब्दानं पोलिसांचं जीवन दुरुस्त होते। ते पोलिस जर संतांचं काम दुरुस्त करायला येत असतील तर शर्मेची गोष्ट। सगळेले जिंकायचं आहे। एका महाराजले मोठा कीर्तनकार बनायचा आहे, कशासाठी? दुसऱ्या कीर्तनकारापेक्षा मी मोठा हे दाखवण्यासाठी। एका गायकाला आलाप घ्यायचा आहे, कशासाठी? तो आवाज आळंदीच्या माझ्या माऊलीच्या समाधीवर जाईल त्याच्यासाठी नाही। सगळ्या गायकात मीच एक काळी 4 मध्ये म्हणू शकतो, ते दाखवण्यासाठी। एका वादकाले थाप मारायची आहे, कशासाठी? हजारो थापईमध्ये माझीच थाप मजबूत आहे, ते दाखवण्यासाठी। एका शेजाऱ्याला बंगला बांधायचा आहे, कशासाठी? गावात संत आले तर त्यांचा मुक्काम होईल त्याच्यासाठी नाही। सगळ्या गावात माझा उंच बंगला आहे हा मोठेपणा मिरवण्यासाठी। केवळा कांत भोगती जिंकण्याची होड ही, हारताना हसणारी माणसे गेली कुठे? आणि मी त्या भारतात राहतो ज्या भारत देशात हारताना सुद्धा लोक हसत होते। या भारत देशातल्या शिवाजी महाराजांचा शत्रू असणारा औरंगजेब सुद्धा खाली टोंगळे टेकून वर हात करून म्हणत होता, या अल्लाह, शिवाजी मगरूर है, शिवाजी तेज है, शिवाजी की जबान तलवार से भी ज्यादा बड़ी है, लेकिन आज जो शिवाजी चला गया है वो शिवाजी मगरूर था, युद्ध करने वाला था, तलवार चलाने वाला था, लेकिन उसका दिल दूध जैसा सफेद और नापाक था। या अल्लाह, तू आज अपने जन्नत के दरवाजे खुले रखना। माँ बहनों को अपनी माँ मानने वाला शिवा तेरे जन्नत में आ रहा है। असा माणूस असेल, त्या माणसाच्या महाराष्ट्रात जन्म झाला आपला। जीवनामध्ये आपलं हृदय व्यापक करा, सगळे जग नोंद घेईल। संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवून त्या भगवंताला साठवलं, हृदयात त्या भगवंताला साठवलं। महाराज, हा प्राप्त झालेला भगवंत बाहेरून कुठून प्राप्त झाला का? उपनिषद म्हणतात प्राप्ताचीच प्राप्ती झाली शेवटच्या चरणात। तोपर्यंत भजन करा। विडोबा